आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय धक्कादायक बातमी। एकीकडे केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असला तरी सुद्धा मराठवाड्यातील 8 पैकी 6 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद शाळेतील 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। विभागीय प्रशासनाने केलेल्या एका पाहणीअंती हे उघडकीस आले। लातूर आणि बीड या 2 जिल्ह्यातील निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाहीये। पहिली ते तिसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची साक्षरता आणि संख्या ज्ञान या अभियानाअंतर्गत पाहणी करण्यात आली। इंग्रजी गणितापासून तर विद्यार्थी 4 हात लांबच आहेत असंही यात नमूद झालंय। प्राथमिक शिक्षणाचा पायाच त्यामुळे कच्चा असल्याचं यातनं स्पष्ट होतंय। 29% मुलांना तब्बल मराठी वाचता येत नाहीये। जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची ही स्थिती आहे। ग्राफिकच्या माध्यमातून आपण पाहतोय मराठवाड्यात 6 जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सर्वेक्षण करण्यात आलं। पहिली ते तिसरी पर्यंतच्या 3,72,977 विद्यार्थ्यांची चाचणी यामध्ये घेण्यात आली। तर 1,14,701 विद्यार्थ्यांना मराठीसह इतर भाषेची छोटी, मध्यम आणि मोठी वाक्य वाचता आलेली नाहीत। धाराशिवमध्ये भाषा ज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही मात्र समाधानकारक पाहायला मिळाली आहे। तर पहिलीतील 84.89%, दुसरीतील 86.87%, तर तिसरीतील 87.51% विद्यार्थ्यांना मोठी वाक्य वाचता येत आहेत। पहिलीमधील 1,16,741 विद्यार्थ्यांपैकी 77,370 विद्यार्थी 4 ते 5 शब्द असलेली छोटी वाक्य वाचू शकतात। 39,371 विद्यार्थ्यांना छोटी वाक्य देखील वाचता येत नाहीत। हे प्रमाण 33.73% इतके आहे। तर दुसरी इयत्तेमधील 1,23,861 विद्यार्थ्यांपैकी 85,000 विद्यार्थ्यांना 40 ते 50 शब्द असलेली वाक्य वाचता येतात। पाहणीतले निष्कर्ष पाहतोय 37,891 विद्यार्थ्यांना वाक्य वाचताच येत नाहीयेत। तिसरी इयत्तेतील 1,32,385 विद्यार्थ्यांपैकी 94,936 विद्यार्थ्यांना 60 शब्द असलेली वाक्य वाचता येत आहेत। तर 37,439 विद्यार्थ्यांना वाक्य वाचता येत नाहीयेत। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, अतिशय धक्कादायक असं हे वास्तव खरं तर समोर येतंय। एकीकडे अभिजात भाषेचा दर्जा आपण देतोय आणि जिल्हा परिषद शाळांमधली ही स्थिती, बाकीच्या शाळा तर सोडूनच देऊयात, मात्र जिल्हा परिषद शाळेतली ही स्थिती काय वास्तव दाखवतीये? अशा पद्धतीची प्रज्ञा ही दुसरी वेळ आहे की जेव्हा विभागीय आयुक्त कार्यालयाने एक चाचणी आपल्या जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या शाळांमधनं घेतली। पहिल्यांदाही जेव्हा हे अशा पद्धतीच्या चाचणीचा मुद्दा आला होता तेव्हा शिक्षक संघटनांनी त्याला विरोध केला होता। दुसऱ्याही वेळेला जेव्हा महसूलच्या वतीनं शैक्षणिक काय वास्तव आहे याची पडताळणी करायचं एकाच दिवसात ठरलं होतं, तेव्हाही शिक्षक संघटनाने आक्षेप घेतले होते की त्यांचं असं म्हणणं होतं की मुळात मूल्यांकन हे वर्षभर वेगवेगळ्या पातळीवरती होतच असतं। आता हे जे आपल्या समोरचे आकडे दिसत आहेत ते सांगतायत की महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासारख्या अत्यंत महत्वाच्या ज्या भागामध्ये 8 जिल्हे आहेत तिथे शैक्षणिक स्थिती काय आहे। धाराशिव जिल्हा हा कायमच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पातळीवरती शैक्षणिक दृष्ट्या पहिल्या 1, 2, 3 क्रमांकामध्ये राहिलेला, एक वेळेला तो 1 क्रमांकावरती होता। तर मराठवाड्यातला तो एक जिल्हा अपवाद वगळता बाकीच्या जिल्ह्यातली ही जी स्थिती आहे ती सांगते आहे की फक्त मराठवाडाच नसेल तर महाराष्ट्राच्या अनेक भागात कदाचित अशीच स्थिती असेल। तर कोकण विभागीय आयुक्तांनी, पश्चिम महाराष्ट्राच्या विभागीय आयुक्तांनी किंवा विदर्भातल्या 2 नागपूर आणि अमरावतीच्या विभागीय आयुक्तांनी असा जर निर्णय घेतला की त्यांच्याकडच्या चाचण्या आपण करू। माझी माहिती अशी की हे फक्त शासकीय शाळातलं नाहीये तर खासगी अनुदानित असलेल्या शाळांचा सुद्धा अशा पद्धतीनं पाहणीचा अहवाल सरकारनं तयार केलेला आहे आणि त्यातनं जे दिसत आहे ते आपल्या समोरचं वास्तव आहे। आता याला 2 बाजू आहेत। एक बाजू जी आहे ती आपल्याकडच्या शैक्षणिक गुणवत्तेची ती आकड्यातनं दिसत असल्यामुळे त्यात फारसं बोलायचं काही कारण नाही, परंतु शिक्षक संघटनांचं मूळ म्हणणं तेच आहे की गेली अनेक वर्ष ते म्हणतायत की आमचं मूळचं जे शैक्षणिक काम आहे ते सोडूनच इतर कामं आमच्या मागे एवढी लावलेली आहेत आणि प्रज्ञा त्यात वास्तव नाही असं कोणी म्हणणार नाही। 1 शिक्षकी 2 शिक्षकी शाळा मधल्या काळामध्ये आपल्याकडे 20 पटसंख्या असल्यामुळे अनेक शाळा बंद करण्याचा निर्णय झाला आणि त्यात मुख्यत्वे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याच शाळा होत्या। शिक्षक सतत म्हणतायत की आमचं मूल्यांकन हे आम्हाला जर पूर्णपणे शैक्षणिकच कामं करू दिली तर तुम्ही केलं तर ते आम्ही मान्य करू। अर्थात हा काही त्यांचा बचावाचा भाग असू शकत नाही, पण हे वास्तव पण आहे
की अनेक ठिकाणी शिक्षक जे एक शिक्षक आणि दोन शिक्षकी शाळात शिकतायत त्यांना महिने इतक्या प्रकारची सरकारी कामं सांगितली जातात आणि आत्ताच निवडणूक झाली. मला खात्री आहे की पहिला जो बचाव येईल तो हाच येणार आहे की 1.5-2 महिने सगळ्या सरकारी शाळातले शिक्षक हे याच शैक्षणिक कामात सोडून सरकारी कामामध्ये गुंतलेली होती. बॉम्बे हायकोर्टाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं सुद्धा या संदर्भात सरकारचे कान उपटले होते, परंतु झालं काही नाही. आता हे मूल्यांकन जे वास्तव आणि भयंकर दिसत आहे ते करत असताना शिक्षकांच्या वरती लादलेली जी इतर कामं आहेत त्यांना दूर करण्यासंदर्भामध्ये सुद्धा सरकारला निर्णय घ्यावा लागेल. आणि तसं होणार नसेल तर शिक्षक संघटनांचा बचाव हाच असणार आहे की आम्ही तरी काय करणार, आम्ही जे शिकवायला हवं ते शिकवायच्या ऐवजी दुसरीच कामं करत आहोत. आता ह्यातलं दिसतं की भाषा ज्ञानाबद्दल खरोखरच चिंता वाढवणारी गोष्ट आहे की जर मराठीच नीट त्यांना वाचता येत नसेल तर आता या पद्धतीच्या अहवालानंतर सरकार पुढच्या पातळीवरती काय करतं तेही बघावं लागेल. आणि पूर्ण राज्यात हे करून घेतलं तर राज्यातली आकडेवारी किती भीषण असेल याची कल्पना येते. अगदी. मात्र त्या अनुषंगाने येत्या काळामध्ये पावलं उचलणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे आणि शालेय शिक्षण मंत्र्यांवरती ही एक मोठी जबाबदारी असेल इतकं नक्की. तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी.